हाय, गुड इव्हनिंग. लक्ष द्या. सोशोलॉजी. काल आराम झाला तुमचा? दिया, प्रथम, अनिकेत, गोरख, अजूनही तुम्ही मला प्रश्नांची उत्तरं पाठवलेली नाही आहेत. मला घरच्यांना फोन करावे लागेल. आज जर तुमची प्रश्नांची उत्तरं आली नाहीत उद्यापर्यंत, तर उद्या मी तुमच्या घरच्यांना फोन करणार, चौघांच्या. सो प्लीज ही वेळ आणू नका. ओके, बी सिरियस. कॅरेक्टरिस्टिक ऑफ रुरल कम्युनिटी, पेज नंबर 32. इंग्लिश मिडियमचं 32 चालू आहे आणि तुमचं 33 चालू आहे. 33 का 34 चालू आहे. कम्युनिटी लिव्हिंग इन विलेज, ग्रामसमुदाय म्हणतात त्याला. गावात राहणारा एक समाज. द विलेज लार्जली सॅटिस्फाईड नीड्स ऑफ इट्स रेसिडेंट. मोस्ट ऑफ गावातली लोक जी आहेत ती स्वतःच्या गरजा ज्या आहेत त्या शक्यतो गावातल्या गावातच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बाहेर जायची वेळ येत नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरं असं की गावातल्या गावातच त्या गरजा पूर्ण करतात, बाहेर जायची वेळ येत नाही. दे हॅव अ सेन्स ऑफ टुगेदरनेस. एकत्र राहण्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यांना फार बरं वाटतं. सगळं गाव एकत्र असणं किंवा एकमेकांना समजून घेणं, एकत्रित राहणं हे त्यांना फार आवडतं. मुंबईतल्या लोकांसारखं नाही की एकलपणाचे जीवन जगणं हे त्यांना आवडत नाही. देन द डेव्हलपमेंट ऑफ विलेजेस इज इन्फ्लुएन्स कन्सिडरेबली बाय लोकल नीड्स. ज्या स्थानिक गरजा आहेत त्याच्या पूर्ततेवर ग्रामीण भागाचा विकास आधारित असतो. काय असतो? आधारित असतो. दुसरं, स्मॉल साइज. इट मीन्स दॅट विलेजेस आर अ कंपॅरेटिव्हली स्मॉलर इन साइज अँड कंट्रोल द आयडियल ऑफ पतिव्रता, कंजंगल, फिडिलिटी ऑफ वुमॅन. बघा, त्याशिवाय सॉरी इट मीन्स विलेज आर कंपॅरेटिव्हली अ स्मॉलर इन साईज. याचा अर्थ की गावखेड्यांची संख्या ना जे आकाराने असते ना फार लहान असते. Their population density in Indian context, a community with a population of about 5,000 is designed as a village. ज्याची लोकसंख्या 5,000च्या घरात असते अशा प्रकारच्या खेड्याला गाव असं म्हणतात. Dominance of the agriculture's major occupations in village. However, it is not viewed as the only source of income but also a way of life seeds to a certain amount. Almost 40% of national income obtained through the agriculture. More than 60% of the people still depend on agriculture. It was associated with the various crafts like a pottery, carpentry, smithy, basket weaving, etc. Most of कृषी क्षेत्राचं वर्चस्व मोठं आहे. जवळजवळ कृषीवर आधारित म्हणजे शेतीवर आधारित 40% व्यवसाय इथे आढळतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक 60%पेक्षा अधिक लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून होती. यामध्ये कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम, टोपल्या विणणे वगैरे अशा प्रकारे. प्रायमरी रिलेशन्स. द इम्पॅक्ट ऑफ प्रायमरी रिलेशन्स इज स्टील significant in Indian villages. The relations is informal, personal and inclusive. Community spirit prevails over the individual interest. The we feeling help us building a social cohesiveness. बघा, अनौपचारिकता हा जो प्रकार आहे हा शक्यतो आज आपल्या खेड्यापाड्यांमध्ये बऱ्याचशा वर्षांचा हा पगडा आलेला आहे. म्हणजे एकमेकांचा आदर करणे, बरं ना,
अनौपचारिकता, व्यक्तिगतता यांचा समावेश असतो. व्यक्तीच्या हितापेक्षा सामुदायिक बांधिलकीला असं महत्त्व असतं. गावामध्ये एकत्रितपणे आपल्या गावातल्या काही चालीरीती, परंपरा, रूढी यांना तडा जाणार नाही याच्याकडे मोस्ट ऑफ लक्ष दिलं जातं याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा ऐक्यभाव आहे ना, याच्यामुळे बांधिलकी एक आपली कास्ट किंवा आपला जो धर्म, आपले गाव हे एकत्रितपणे आणण्यास किंवा त्यांची जी बांधिलकी आहे ना ती टिकून ठेवण्यास मदत होते. फिफ्थ, सोशल homogeneity is an underlying thread due to a similarity in their ways of thinking, behaving, or distress, dressing, acting, and living. There are a tendency to conform traditions and customs. Group feeling and manual cooperation is evident among the village dwellers. They cooperate with each other in time of ex-agencies due to political interference. This closiveness has been observably affected in recent times. बघा, याच्यामध्ये पाचवा मुद्दा काय तर सामाजिक एकजिनसीपणा. याला काय म्हणतात माहिती आहे? ग्रामीण प्रदेशामध्ये विचार, वर्तन, पोशाख, कृती आणि जगण्यामध्ये एकजिनसीपणा असतो. एखादा जर त्याच्यापेक्षा विचित्र वागला, समजा आपल्या गावातलाच एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा हा वेगळ्या प्रकारचा ड्रेस त्यांनी परिधान करून जर गावामध्ये मिरवायला लागला तर त्याला लोक नावं ठेवतात. वेगळ्या वृत्तीने वागत असेल तर त्याला नावं ठेवले जातात. म्हणजे एकजिन्सीपणा हा तिथे आढळतो आपल्याला. त्याच्यानंतर गरजेच्या वेळी ग्रामीण भागातील लोक परस्परांना सहकार्य करतात. अलीकडच्या काळामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे याच्यावर थोडंसं विपरीत परिणाम झालेला आहे. मी या गटाचा, मी त्या गटाचा, त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये बऱ्याचशा पार्ट्या असतात गावामध्ये, पण 2-2 गट असतात. मी काँग्रेस, मी शिवसेना, समजलं. कोणी कोणाला देत नाही, पण स्वतःचा अभिमान असतो ना तो असतो त्याच्यामध्ये. सिग्निफिकन्स ऑफ फॅमिली. The rural community is built around the institutions of family. The joint family was once upon a time significant pillar of village organization. This has diminished significantly, and yet decisions making has an impact of collective thinking. बघा, मोस्ट ऑफ काय होतं, कुटुंबाला महत्त्व दिलं जातं. कुटुंबाची व्यवस्था ग्रामीण समुदायाच्या केंद्रस्थानी असते. एकत्र कुटुंब पद्धती हा एकेकाळी ग्रामीण समुदायाचा आधारस्तंभ होता, परंतु आता मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हळूहळू या गोष्टींना तडे जायला लागलेले आहेत, कमी झालेले आहेत. तरी मात्र अजूनही गावी काही काही गोष्टीमध्ये निर्णय एकत्र घेतले जातात. आता बघा, त्याचं मग एक सारांश उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता आमचं पण गावी घर मोठं आहे आणि जवळजवळ 4 हिस्से आहेत. असे छोटे 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 ज्या प्रत्येक भागामध्ये छोटे छोटे हिस्से भरपूर आहेत. वाटणीला आले तर सगळ्यांच्या एक पाऊलभर पण जमीन कोणाला मिळणार नाही नावावरती, पण असे सगळे एकमेकांचे भाऊबंद. पण आमच्या इथे सण सूद वगैरे जे काही असतं ते एकत्रितपणे केले जातात. वरसल एकत्रित केले जातात, सण एकत्रित केले जातात. घराचं बांधकाम असेल तर ते एकत्रितपणे केलं जातं. एकत्रित विचार विनिमय करून सगळेजण एकत्र येऊन त्याच्यावर चर्चा केली जाते आणि या चर्चानुसार आपल्याला या सगळ्या गोष्टी केल्या जातात. दुसरा एक भाग सांगायला जायचा म्हणजे की काय की या सगळ्या गोष्टी केल्या जात असतात. त्याच्यानंतर नंतरचा प्रकार आला स्त्रियांचं स्थान, स्टेटस ऑफ वुमेन. Women in the villages continue to live under a patriarchal control. That ideal of pativrata, fidelity of women is strongly instilled in minds women and men alike. This was a glorified Indian tradition and extent to women accepted is their inherent duty. बघा, ग्रामीण भागातील स्त्रिया आजही पुरुषांच्या नियंत्रणाखाली आहेत.
बघायला गेले तर आजही येथील स्त्री आणि पुरुषांच्या मनात पातिव्रत्यतेची एक आदर्श भावना कोरली गेलेली आहे. भारतीय परंपरेनुसार स्त्रियांची पतिव्रता असण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे स्त्रियांनी जन्मजात आपलं हे कर्तव्यच मानलंय की आपल्याला लग्न झाल्यानंतर एकपत्नी व्रत म्हणजे आपल्याला आपल्या घराची सेवा करायची, आपल्या नवऱ्याची सेवा करायची, आपल्या घरातल्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचं. ही गोष्ट तिथे राखली जाते. मुख्य म्हणजे दुसरं, त्यांचं पारंपरिक कर्तव्य बजावणे अनपेक्षित असतं. स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला समाजामध्ये अलिखित मान्यता आहे. देन नेक्स्ट पॉइंट, religiosity, faith in religious practice and काय असं होतंय, practice and rituals is a dominant features of village community. They have deep faith in religious. तुम्हाला तर माहिती आहे गावातली लोक जी असतात ना त्यांची धर्मश्रद्धा, धर्मावर जाम पगडा असतो आणि अनन्यसाधारण विश्वास हे या समुदायाचं प्रमुख वैशिष्ट्य असतं. प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं. They have deep faith in religious God and in religious traditions. देवावरती विश्वास असतो, त्या संबंधित कल्पनांवरती विश्वास असतो, परंपरांवरती विश्वास असतो. Each village has its own deity called a ग्रामदेवता. प्रत्येक देवतेची ही ग्रामदेवता आहे. People of all castes normally worship it at least once a year and they celebrate fairs, utsav, festival. Additionally, people would worship their own family's deities. प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. प्रत्येक जातीचे लोक या ग्रामदेवतेला पूज्य मानतात. किमान वर्षामधून गावामध्ये एकदा तरी जत्रा, उत्सव वगैरे त्या देवतेचा भरतो आणि सगळेजण गावातले लोक जातात. प्रत्येक कुटुंबातले सदस्य हे जातात आणि मोठ्या उत्साहाने त्या देवतेचं पूजन करतात. आमच्या इथे त्याला मठी असं म्हटलं जातं. जी देवता असते त्या देवतेच्या पूजेसाठी तुम्हाला तिथे यावंच लागतं. घराचं जर तुम्ही बघा असं म्हटलं जातं आपल्या पूर्वजांचा तो आशीर्वाद असतो आणि आज तुम्ही त्या घरामध्ये राहत असाल, त्या घराबद्दल जर तुम्ही जपणूक करत असाल, त्या घराबद्दल काळजी करत असाल तर तुमच्यासाठी फार ते चांगलं असतं. दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यामध्ये ते चांगल्या गोष्टी असतात, त्याचा इफेक्ट तुमच्या आयुष्यामध्ये चांगला होतो असं म्हटलं जातं. कुलदेवतेच्या पूजा अर्चा करून यावं असं पण म्हटलं जातं. दर वर्षाला कुलदेवतेला जाणं हे गरजेचं असतं. डोमिनन्स ऑफ कास्ट सिस्टीम, इंडियन विलेज लाईफ inextricably linked with the caste system, which is a hierarchical according to a nation's purity and population, their religious customs and practice and the nature of their occupations. These interdependence among caste group in seen in the practice of a balutedari system, where traditionally upper caste receive services from the lower caste. It is important to note that the above characteristics of Indian village have undergone vast changes, especially after independence, as they are to be understood in their dynamic perspective and in a relative sense. बघा, जाती व्यवस्थेचा पगडा हा मोठ्या प्रमाणावरती असतो. ग्रामीण समाजाच्या जीवनापासून जाती व्यवस्था वेगळी करता येत नाही. जाती व्यवस्था श्रेणी रचनेवर आधारित आहे. या व्यवस्थेमध्ये शुद्धता आणि अशुद्धतेच्या कल्पनेनुसार रूढी आणि धार्मिक कृती ठरतात. व्यवसायाचे स्वरूप सुद्धा यावरूनच ठरते. विविध जातीमधील हे परस्परावलंबित्व बलुतेदारी व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच परंपरेनुसार वरिष्ठ जातींना कनिष्ठ जातींकडून सेवा मिळतात.
वरिष्ठ जातींना कनिष्ठ जातींकडून सेवा मिळतात. विशेषतः स्वतंत्र प्राप्तीनंतर, ज्यावेळेस स्वतंत्र निर्माण झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, या स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर एक मिनिट, स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर मात्र खेड्यांची उल्लेखलेली स्थिती वैशिष्ट्य बदलली आहेत. बरीचशी खेडी ही बदललेली आहेत तिथल्या कालावधीनुसार, तिथल्या परंपरेनुसार. आज बऱ्याचशा खेड्यांमध्ये आपल्याला चेंज दिसतो. जे शहरामध्ये नाही आहे ते गावात आहे. समजलं? अशा प्रकारे दिसतं आपल्याला. आज याच्याकडे आपल्याला शहराच्या दृष्टिकोनातून पाहायला लागतं. त्यांना काय आवडेल काय नाही. पूर्वी असं म्हटलं जायचं, गावातले लोक म्हणजे मुंबईतल्या लोकांकडे आसुसलेने बघत असत, पण आज तुमच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे पैसे असतात. सगळं साठवून ठेवलेलं असतो पण दाखवत नाहीत. प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुरल कम्युनिटी, भारतीय ग्रामीण समुदायाच्या समस्या कोणत्या? It is true that Indian villages are undergoing a rapid changes now. These changes have not always brought positive result in all aspects of village life. आज बघायला गेलं तर भारतीय जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक परिणामच झालेला असं दिसून येत नाही. तर बऱ्याचशा अशा गोष्टी त्यांच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. बऱ्याचशा गोष्टीमध्ये बदल झालेला आपल्याला आढळून येतोय. There are a large number of villages which suffer from the major problems such as the poverty, unemployment, illiteracy, independence, superstitions and the like problems faced by the rural community as follows. बघा, आणि आज बऱ्याचशा उदाहरणार्थ बहुतांश खेड्यांमध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, कर्जबाजारीपणा, अंधश्रद्धा यासारख्या बऱ्याचशा समस्या अजूनही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवतात. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, आपण सुद्धा तिथे गेल्यानंतर आपण पण त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू लागतो. किती जरी तुम्ही प्रयत्न केलात की आपण याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, पण तुम्हाला या गोष्टींवरती विश्वास ठेवावा लागतो. 101%. सो फर्स्ट कम पॉवर्टी, दारिद्र्य is a social and economic phenomenon in which a section of rural society is not able to fulfill even its basic necessities of life. A vast majority of rural population works as a village under the grim shadow of poverty. आज बघायला गेलं तर दारिद्र्य ही आज गावातल्या म्हणजे खेडेगावांमधली सामाजिक आणि आर्थिक बाब आहे. समाजामधील काही लोक त्याच्यामध्ये मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. तेव्हा ते दारिद्र्य अवस्थेमध्ये असतात. ग्रामीण भागामध्ये बहुतांश लोक दारिद्र्य अवस्थेमध्ये, बेरोजगार अवस्थेमध्ये असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांमध्ये लघु आणि अल्पभूधारक शेतकरी असतात. शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांचा सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश होतो. Illiteracy, when compared to urban populations, illiteracy continues to be a rampant to rural areas. Primary education is the fundamental rights of every child, and according to the government has made a special provisions. For example, Sarva Shikshan Abhiyan. For the same, high literacy rate among the children as well as the adults continue even of this day because of the indicator budgetary provisions. Rural education, the quality of education in rural area is a matter to give grave concern despite various program and provisions. बघा, निरक्षरता असं म्हटलं जातं. आज बघायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे यावर्षी सुद्धा कोकण या विभागाचा रिझल्ट चांगला लागला. म्हणजे गावखेड्यातला रिझल्ट चांगला लागला. त्यामानाने आपल्या मुंबईतला काहीच लागला नाही. म्हणजे आज आपण त्यांच्या पाठी आहोत. बघायला गेलं तर आज आपण त्यांच्या पाठी आहोत. शहरी लोकसंख्येची तुलना करता निरक्षरतेचं प्रमाण अधिक आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षण हा बालकाचा तर अधिकार आहेच, मूलभूत हक्क आहे. यासाठी शासनाने सुद्धा काही विशेष अशा तरतुदी केलेल्या आहेत. मुले आणि प्रौढांमध्ये निरक्षरतेचं मोठं प्रमाण आजही कायम आहे. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी तुटपुंज्या तरतुदी आहेत.
त्याच्या मागचं कारण आहे विविध कार्यक्रम अथवा तरतुदी. व्यक्तिगत ग्रामीण भागाची शिक्षणाची गुणवत्ता ही त्याच्यासाठी आज चिंताजनक बाब आहे. थर्ड, ट्रॅडिशनलिझम अँड कन्व्हर्टिझम अँड सुपरस्टिशन्स. पारंपरिकता. कन्झर्वेटिझम म्हणजे काय? पुराणमतवादी. आणि सुपरस्टिशन्स अंधश्रद्धा. Rural India till date can be called a conservative society because it still holds on the traditional mindsets of beliefs, conformity of the traditional customs, religions and ways of life still hold sway. There is usually to a radicals that change their way of life and outlook. Rural folk are slow to change and very often resist changes. Change is unwelcome due to habit. Fear of the unknown also encourages of the fatalistic attitude. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, आज गावी जर वगैरे गेलो ना तर बऱ्याचशा अंधश्रद्धा वगैरे आहेत. पारंपरिक पण फार जपलं जातं. आजही आपण ग्रामीण भागात गेलो तर आज पुराणमतवादी समाज आहे इथे. येथील लोकांचे विचार, श्रद्धा पारंपरिक आहेत. रूढी, धर्म, परंपरा, जीवन पद्धती आजही महत्त्वाच्या आहेत. अशी जीवन पद्धती आणि तिथले दृष्टिकोन बदलण्यासाठी ग्रामीण लोक प्रतिकार करतात. तेथील लोक बदल सहज स्वीकारत नाहीत. सहज असे बदल स्वीकारत नाही. अनेकदा ते बदलांचा प्रतिकार करतात. अनेकदा म्हणजे जे काही चेंजेस झालेले असतात पटकन ॲक्सेप्ट करत नाहीत. ते प्रतिकार करतात. नको, हे असं नाही, ते तसं नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, हे नाही. आता आपल्या इथे चाललेला रत्नागिरी आपला ह्याचा दापोली साईडला चाललेला दाभोळ प्रकल्पाला पहिला किती विरोध झाला होता, पण आज व्यवस्थितरित्या चालतोय. लोकांना समजून चुकलं. नाणार प्रकल्प, अणुभट्ट्या जिथे आता हे केल्या आहेत त्याला पण बराचसा विरोध होता, पण आज मात्र सरकारने काम चालू केलं. सरकार जुमानत नाही कोणाला चांगल्या गोष्टीसाठी. आज आपल्या इथे मोनो रेल्वे स्थानक होत आहे, मेट्रोचे कारशेड होत आहे गोरेगाव आरे कॉलनीमध्ये. जंगलाच्या जंगल नष्ट केलं जात आहे. लोकांना ते पटत नाही. लोकांनी निदर्शनं केलेली आहेत, पण ते होणार आज ना उद्या. तिथे गव्हर्नमेंट नाही सोडणार या गोष्टी. जागा गव्हर्नमेंट सोडणार नाही. तुम्हाला कुठल्या ज्याला जुमानत नाही. समजलं? तर आज लोक आहेत ना प्रतिकार करतात या गोष्टीला, स्वीकारत नाहीत. विधात्याच्या भीतीने बदल स्वीकारण्याबाबत धास्य असते, त्यामुळे निर्माण होणारा दृष्टिकोन घातक ठरतो. आज बघा, आज आपल्या इथे कोरोनाची साथ चालू आहे. जवळजवळ 50 ते 60 लाख लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आज 4 महिने झाले. फेब्रुवारीच्या नंतर चालू झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट गेला. सप्टेंबर लागेल. 6 महिने झाले लोक घरी आहेत. ट्रेन चालू होण्याची वाट बघतायत फक्त. ट्रेन चालू झाली की लोकांना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा राहणार नाही. लोक कामाला जाऊ लागतील. उद्योगधंदे सगळे ठप्प झालेत. मार्केटमध्ये अशी कंडिशन झाली आहे, पैसा नाही, कोणाकडेच पैसा नाही आहे. आमच्यासारखे पण हतबल झालेत. समजलं? आज बघा ना किती सगळ्या बॅचेस पूर्ण रिकामी आहेत आपल्या. फक्त 10वी आणि 12वीच चालू आहे. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना काय करायचं, आपण नेमकं काय करायचं हे समजत नाहीये. समजलं? हे समजत नाहीये, हे उमगत नाहीये लोकांना. तर कास्ट इन्फ्लुएन्स, द ट्रॅडिशनल राईट्स, authorities and sanctions based on the caste hierarchy may not be apparent today. However, it is so deeply enters people's minds that permits social interactions. Nevertheless, is the ordinary transactions of daily life, village. People tend to cooperate with each other. Members of each caste have their assigned roles of common festivals and those are carried out with the willingness. बघा,
आज बघायला गेलं तर कास्ट इन्फ्लुएन्स बोलतात त्याला, जातीचे आजही प्रभाव आहे, जाती परंपरेचा आजही पगडा आज ग्रामीण जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पारंपरिक हक्क, अधिकार, दंड याबाबत आज फारशा नजरेस पडत नाहीत म्हणा. आज म्हणतात ना, पहिले गाव सभा बोलवली जायची, लोकांना दंड दिले जायचे, न्यायालयापर्यंत या गोष्टी पोचतच नसत. गावखेड्यामध्येच या गोष्टी मिटवल्या जात असत, बरं ना. पण आज मात्र तसं नाहीये. आज या सगळ्या गोष्टी नजरेस पडत नाहीयेत. जाती व्यवस्था लोकांच्या विचारात इतकी भिनली आहे की सामाजिक संबंध या व्यवस्थेमुळे आकार घेत असले तरी दैनंदिन आयुष्यामधील व्यवहारामात्र लोक आज एकमेकांना सहकार्य करतात. आज जरी जाती व्यवस्थेवरती जरी पगडा असला तरी पण आज लोक एकमेकांना मदत करू करतायत. प्रत्येक जातीतील लोकांची कामं ठरलेली आहेत. जातींचे सण उत्सव समान असतात. सर्वांना मान्यता असते. तर हिंदू लोक आपले गणपती दिवाळी वगैरे साजरे करतात, मुस्लिम लोक आपलं ईद बीद सगळं काही साजरं करतात, सगळं काही व्यवस्थित साजरं करतात. पण बघायला गेलं तर फार्मर्स सुसाइड्स, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्याला आपण म्हणतो, शेतकरी आत्महत्या ही समस्याने प्रामुख्याने भारतात गंभीर स्वरूपाचे. याचं कारण असं की तेथील बहुतांश भाग लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी व्यवसायावर आधारित आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी अधिक शेतकरी कर्जबाजारी होते. भारतातील कृषी क्षेत्रावर आर्थिक सुधारणाचा अंशतः आणि सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि नकारात्मक परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, बघा इंग्लिशमध्ये सांगितलंच नाही. फार्मर सुसाइड, द फिनोमिनॉन, द सुसाइड बाय फार्मर स्पेशली worrisome in India because the majority of workforce is the dependence upon agriculture for its livelihoods. बरं ना, आज बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी. कारण आज स्वतःच्या जीवनचरित्रासाठी त्यांना लागणारा जो पैसा आहे तो कर्जाच्या स्वरूपात त्यांनी घेतलेला आहे. अ लार्ज पर्सेंट ऑफ फार्मर हू लुक देअर ओन लाईव्स वेअर फायनान्शियली undoubtedly there has been a little positive impact of economic reforms in the agriculture sector in India, and in the same cases it has been showing a negative trends. Then 6 point lower status of women. बघा, आपल्याला पुन्हा हे पॉइंट्स येत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका, कन्फ्यूज होऊन झालं. मगाशी पण आला बरं ना, स्त्रियांबद्दलच्या समस्या, हा आला स्त्रियांचा दुय्यम स्थान. ह्या समस्या आहेत आणि ते ग्रामीण खेडी कशी होती त्याच्याबद्दलचं नॉलेज आहे आणि ह्या समस्या आहेत. तिथल्या जीवनाबद्दलची माहिती होती मगाशी आपण जी बघितली ती, आणि ह्या समस्या आहेत. आज स्त्रियांचं as a result of this control of the family, religious customs and traditions of the subordinate status is given women and whole patriarchal values of practice prevent all aspect of the social life. This in turn feeds a discriminatory practice and gender stereotyping. बघा, आज बघायला गेलं तर कुटुंब, रूढी, धर्म, परिस्थिती आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून म्हणजे आज पुरुषप्रधान संस्कृती, या सगळ्यांचा पगडा आजही आहे समाजामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामुळे पितृसत्ताक मूल्य पद्धतीचा पगडा आहे, त्यामुळे समाजामध्ये दुजाभाव निर्माण झालेला आहे. लिंगभाव याच्याबाबत आजही ठाम मत आहे. आज आपल्या इथे मुलीला आज आपल्या इथे लक्ष्मी मानतात. मुलगी झाली तर उलट लोक आनंदी पण होतात. नुसतं मुलगा म्हणजे मुलगा झाला म्हणून आनंदीच होत नाही, पण मुलगी झाली म्हणून सुद्धा आज लोक तेवढीच आनंदी होतात. आज माणसांच्या मनातल्या आज कल्पना बदललेल्या आहेत. मुलगा म्हणजे फक्त वंशाचा दिवा नसून मुलीसुद्धा त्याला कारणीभूत आहेत. आज बऱ्याचशा मुली आज मृत्यूनंतर बापाला अग्नी देतात, हो ना. म्हणजे आज त्यांना या हक्काबाबत आज त्यांना पूर्वीच्या ज्या राजेशाहीच्या वेळेसच्या परंपरा होत्या त्या पुन्हा रीती निघत आलेल्या आहेत, आणि हे समाजाच्या दृष्टीने हितकारकच आहे, बरं ना. म्हणजे आज स्त्रियांचं
सुद्धा आज बरंचसं, आज शहरामध्ये नाही पण आज खेड्यामध्ये मात्र या गोष्टी अजूनही मानल्या जातात. अरे मुलगी झाली, थोडंसं नर्वस होतात, म्हणते का फेकून देत नाहीत. परंतु आमच्या कोकणामध्ये तर या गोष्टी होत नाहीत. मोस्ट ऑफ तुम्हाला सांगू, सातारा वगैरे या साईडला अजूनही मुलींबाबत अशाच गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, आज भैया लोकांमध्ये जर बघायला गेलं तर आज या लोकांमध्ये सुद्धा मुलींना मान्यता जास्त दिली जात नाही. बरं ना, ऑपरेशन्स वगैरे करून घेतात. मुलगी अपत्य असेल तर ते पाडून टाकतात. अशा गोष्टी आहेत. फॅमिली डिस्प्यूट, शेवटचा पॉईंट, कौटुंबिक वाद. दिस इज अ कॉमन प्रॉब्लेम इन रुरल एरियाज. आज हा वाद हा सगळीकडेच आहे. आज गावखेड्यात जर तुम्हाला जमीन घ्यायचं म्हटलं तर साधं सोपं असा बरेचसे झेंगाट असतात त्याच्यामध्ये. दिस इज अ कॉमन प्रॉब्लेम रुरल एरियाज. कॉन्फ्लिक्ट ओव्हर द लँड होल्डिंग ड्यू टू दिस मेनी जॉईंट फॅमिलीज have broken and the land is become divided such as extent that is hardly a cultivable. For example, even if land as a small one acres gets divided into 4 shares, it's become uneconomical to cultivate the same. Rural farmers suffers due to such a property dispute and their children are then not motivated continue farming on the land that is instead of a dispute. बघा, कौटुंबिक वाद बोलतात त्याला. हे कौटुंबिक वाद जमिनीच्या मालकीवरून ग्रामीण भागामध्ये फार होतात. ही बाब नवीन नाहीये बघायला गेलं तर. अशा तंट्यांमुळे अनेक संयुक्त कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. कुटुंबातील अनेक सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी झाली आहे. जमिनीच्या तुकड्यांवर पीक घेणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ 1 एकर इतक्या लहान जमिनीची 4 भागामध्ये जर विभागणी करण्यात आली तर 40 गुंठे म्हणजे 1 एकर. प्रत्येकाला 10-10 गुंठे जमीन येते आणि 10 गुंठ्यामध्ये एकाला जर 3-4 मुलं असेल तर त्या 10 गुंठ्याचे पण त्याला भाग पडतात. अशा जमिनीवर पिकांची लागवड करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मालमत्तेच्या तंट्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्यामुळे साहजिक आहे त्यांच्या पुढील पिढीला वादग्रस्त जमिनीवर शेती व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत नाही. ओके, देन इफेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट. ओके, हा एवढा महत्त्वाचा भाग नाही आहे. देन आपण वी हॅव स्टार्ट नेक्स्ट लेक्चर टू अर्बन कम्युनिटी, शहरी समाज. ओके, हा आपण नेक्स्ट टाइम बघणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला माझं असं सांगणं आहे की रेग्युलर अभ्यास करत जा प्लीज. या आज तर बघणारच आहे, उद्या तुमच्या घरी फोन करणार आहे जर तुमचा आज पाठांतर नाही आलं तर. बरोबर आहे. आता आज तुम्हाला पाठांतर करायचं. आता हाच पॉईंट, समस्या, ग्रामीण समुदायातल्या समस्या. प्रॉब्लेम्स इन रुरल सोसायटी, रुरल कम्युनिटी. बघा, हा 7 पॉईंट्स आहेत ना आत्ता जे शिकवले लास्ट आपण संपवले ते. प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन रुरल कम्युनिटी, ग्रामीण भारतातील ग्रामीण समुदायाच्या समस्या. परीक्षेला हमखास येणारा प्रश्न. समजलं? 7च्या 7 पॉईंट, 7 मधले मिनिमम 6 पॉईंट झाले पाहिजे. समजलं? नेक्स्ट टाइम आपण शिकूया 3 पॉईंट. तिसरा धडा चालू आहे ना? हा दुसरा चालू आहे की तिसरा चालू आहे? 2.3 दुसरा धडा चालू आहे. अर्बन कम्युनिटी आपण नेक्स्ट टाइम शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. पुढच्या महिन्यात फी भरायची आहे. दिया प्रथम. अनिकेत, तू तर अजून भरलीच नाहीस. समजलं? बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू.